सुरुवातीलाच मित्रांनो, जय महाराष्ट्र महत्त्वाची बातमी. राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये भव्य असा पक्षप्रवेश. शिंदे सेनेला पहिला मोठा धक्का, तर भारतीय जनता पार्टी देखील बघतच राहिली. सविस्तर मित्रांनो बघून घेऊया महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेची लगबग आणि बडे मोठे नेत्यांची रांग थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये. मित्रांनो, सध्या मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याचा झंझावात सुरू केला आहे. लवकरच ते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि या दौऱ्याच्या प्राथमिक दिवशीच सगळ्यात मोठी घडामोड सध्या मुंबईमधून घडताना जाणवते आहे. होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडणार आहे. ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अगोदरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडाली होती. आणि शिंदेंनी निवडणुकांच्या दिवशीच ठाकरेंची शिवसेना फोडून सुरत वाया गुवाहाटी गाठली होती. आणि मित्रांनो, आता पुन्हा एकदा आठवण झाली त्याच विधान परिषद निवडणुकांची. आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच ही लाजिरवाणी बाब असणार आहे. मित्रांनो, बातमीमध्ये नेमकं काय जाणून घ्यायचं आहे, तर कोणकोणते नेते सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येताना जाणवत आहेत हेच आपल्याला बघायचं आहे. त्या नेत्यांच्या नावांची यादी, तर शिंदे सेनेमध्ये हे बडं मोठं बंड कशा प्रकारे झालं आहे त्याची देखील आपण सगळ्यात मोठी अपडेट पाहणार आहोत. सध्या शिंदे गटामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं म्हणण्याची ताकद कुणामध्येच नाही. कारण की दोघांमधले वाद दरवेळी चव्हाट्यावरती येत आहेत. एकनाथ शिंदेंची महानगरपालिका असलेली ठाणे महानगरपालिका, त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका, या दोन महानगरपालिका क्षेत्रामध्ये तर या दोन पक्षांचा असा काही वाद असतो की जणू काही हे दोघंच वैरी आहेत. अशा प्रकारची यांची भांडणं भर सभागृहामध्ये, भर सभागृहाच्या बाहेर असल्याचं आपण गेल्या 6 महिन्यापासून बघतोय. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेत देखील तशाच प्रकारची वागणूक शिंदेंना भाजपकडून मिळत असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंच्या एकाही नगरसेवकाला, उपमहापौराला कुणालाच जवळ करत नाहीत की भारतीय जनता पार्टी. त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आणण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या हालचाली मात्र आता समोर आल्या आहेत. यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बडे नेते आता शिंदेंचीच साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. मित्रांनो, त्यामुळे ही बातमी पाहणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पाठीमागे कोण आहे हे जरी माहीत नसलं तर देखील शिंदे सेना ही फुटण्याच्या मार्गावरती असल्याचं यावरून प्रथमदर्शनी जाणवू लागलंय. आणि या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी अतिशय योग्य असल्याचं राजकीय जाणकारांनी म्हटलंय. ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 भाग केले, तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 भाग होणं हे साहजिकच होतं. कारण की आपण ज्या प्रकारे दुसऱ्यांना वागणूक देतो त्या प्रकारे दुसरा कोणीतरी आपल्याला तशाच प्रकारची वागणूक देतो हे शिंदेंना माहीत होतं. आणि अखेर बडे मंत्री आता एकनाथ शिंदेंची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. कारण की बड्या मंत्र्यांच्या मुलांना आता विधान परिषदेची निवडणुकीची आमदारकी पाहिजे. आमदारकी मिळाली नाही तर टोकाचा निर्णय घेऊन सगळीकडे सध्या राजकीय वादळ निर्माण करू अशी भीती, अशी धमकी सध्या आमदारांकडून, मंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नेत्यांना दिल्या जात आहेत. एकंदरीत मित्रांनो, बडे 10 ते 11 आमदार आणि बडे मोठे नेते हे एकदमच पक्ष सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या मानल्या गेल्या जातात. आणि मित्रांनो, सध्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये ज्यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरेंवरती टीका केली नाही असेच नेते सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. कारण की दुसऱ्या नेत्यांना घेणं हे ठाकरे सहजासहजी मानणार नाहीत. म्हणून ज्या नेत्यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरेंवरती, मातोश्रीवरती टीका केली नाही अशाच नेत्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत
असं सध्या प्रथमदर्शनी बोललं जात आहे. त्यामुळे लवकरच पक्षप्रवेश सोहळा होऊ शकतो.